राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठे बदल करण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्ष पदाची विभागणी करून शहर आणि ग्रामीण अशी दोन वेगवेगळी पदं निर्माण करण्यात आली आहेत। राष्ट्रवादी युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मनाली भिलारे शहराच्या युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून काम बघतील, तर अमृता कालदातेंना ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। शशिकांत शिंदे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण बघतोय शरद पवारांकडून पक्षात मोठे बदल करण्यात आलेले आहे। युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर, शरद पवार गटातले महत्त्वाचे बदल आहेत। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ह्या सगळ्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची बातमी, शरद पवार गटात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। मोठे बदल म्हणावे लागतील हे। राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदाची विभागणी करण्यात आली आहे। दोन वेगवेगळ्या पदांमध्ये, एक शहर आणि दुसरं ग्रामीण। आता राष्ट्रवादी युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी असतील विशाल वाकडकर आणि मनाली भिलारे शहराच्या युवती प्रदेशाध्यक्षा म्हणून काम बघतील। अमृता कालदातेंना ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले। तर आपण बघतोय की शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मोठे बदल शरद पवारांकडून पक्षात करण्यात आले। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जुई, आपण बघतोय राष्ट्रवादीत शरद पवार गटात हे मोठे बदल नेमकं काय संकेत दर्शवतात? सौरभ, आपण पाहतोय की जेव्हा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होता त्याच वेळेला मंचावर हे सांगण्यात आलं होतं की काही महत्त्वाचे फेरबदल हे पक्षात केले जातील, महाराष्ट्र दौरा केला जाईल आणि त्यानंतर हे फेरबदल केले जातील। मात्र आता आपण पाहतोय की हे जे फेरबदल आहेत ते केले गेले आहेत। विशेष म्हणजे जे विद्यार्थी अध्यक्ष आहेत आणि युवक अध्यक्ष आहेत त्यांचे फेरबदल केले गेले आहेत, कारण का त्यांचा कार्यकाळ संपला आहे। मेहबूब शेख हे जे नाव राहिलं आहे, जे कायमच आक्रमक राहिलं आहे, अनेक आंदोलनं त्यांनी केली आहेत, त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी आता नवीन नियुक्ती करण्यात आली आहे। आणि त्यासोबतच जे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचा देखील कार्यकाळ संपल्याने नियुक्ती त्यांच्या जागी करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर मग काल पक्ष कार्यालयामध्ये शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या फेरबदलाचे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये अजून नेमके कोणते फेरबदल केले जाणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का आता युवक आणि विद्यार्थी संघटनेचे तर अध्यक्ष बदलले आहेत, मात्र आता अजून नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि अजून फेरबदल केले जाणार आहेत, अशी देखील माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।